नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. कारण की आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेची इथून पुढील जर तुम्हाला हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी आता बंधनकारक आहे. तर ई-के-वाय-सी तुम्हाला घरबसल्या करायची तर अतिशय एकदम सोपी अशी पद्धतीने आपण ई-के-वाय-सी करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि घरच्या घरी ई-के-वाय-सी कशी करायची ते तुम्हाला सांगूयात. चला तो व्हिडिओ सुरू करूयात. ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे यानंतर सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना .gov. त्यानंतर तुम्हाला एक नंबरलाच अशा काही पद्धतीने वेबसाईट दिसणार आहे. त्यावरती तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे ई-के-वाय-सी. तर या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता ई-के-वाय-सी. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तर आता या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर कॅप्चा टाकून खाली मी सहमत आहे ऑप्शन दाबून तुम्हाला OTP तुमच्या मोबाईलवरती पाठवायचा आहे. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी होणार आहे. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम आपला आधार कार्ड क्रमांक टाकला आहे. त्यानंतर खाली आपला कॅप्चा देखील टाकला आहे. त्यानंतर आता खाली आल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी OTP पाठवल्यावरती आपल्याला एक एरर येत आहे. तर पाहू शकता सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. तर अशा काही पद्धतीने एरर सर्वांनाच येत आहे. मित्रांनो, हा एरर पाहिल्यानंतर खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणत आहेत आम्ही आमचा फॉर्म नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती भरला आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने एरर पाहायला मिळत आहे. परंतु तसं काही नाही आहे. ज्या महिलेने त्यांचा फॉर्म वेबसाईटवरती भरला आहे तिचा देखील मी आधार कार्ड क्रमांक टाकून पाहिला, तिला देखील अशाच पद्धतीने सेम प्रकारचं एरर पाहायला मिळत आहे. तर आता या ठिकाणी हा एरर कशामुळे होते ते समजून घ्या. तर ई-के-वाय-सी आजच सुरू झाली आणि वेबसाईटवरती खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एरर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा एरर लवकरच सॉल्व्ह होईल. जसं एररचे सोल्युशन निघेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे आणि ई-के-वाय-सी जशी सुरळीतपणे चालू होईल सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. भेटूयात मित्रांनो पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.